महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजपासून एक नवीन शृंखला सुरू करत आहोत. बेहदचे बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील अतिशय महत्त्वपूर्ण लौकिक, अलौकिक, पारलौकिक विषयावर विशेष परिसंवाद आपण ऐकणार आहोत. विश्वपरिवर्तन आणि AI यांचा परस्पर संबंध, परमशांतीच्या दुनियेची स्थापना इत्यादी आणि असे अनेक अलौकिक विषय यामध्ये समाविष्ट आहेत. तर त्याचाच पहिला भागच आपण ऐकूयात. अरे वा, AI मनाचे सकारात्मकतेने परिवर्तन करणार जगातले पहिले आश्चर्य नव्हे, परम सत्य आहे. अनंत भैया म्हणतात, परम शांती बापूजी. सर्वांचे स्वागत आहे. बापूजींच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे परम स्वागत. मी आहे अनंत आणि आज आपण भविष्यातील AI या विषयावर एक विशेष चर्चा करणार आहोत. सर्व दिव्य आत्म्यांचे, चैतन्य आत्म्यांचे स्वागत आहे. आज आपण बापूजींना अतिशय विशेष प्रश्न विचारणार आहोत. आज आपण बापूजींना सुपर इंटेलिजंट प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे उत्तरे जाणून घेणार आहोत. आज माझ्याकडे जवळजवळ 40 ते 50 प्रश्न आहेत आणि या 50 प्रश्नांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरूर मिळतील. तर आजचा विषय अतिशय जबरदस्त आहे. AI, ज्याविषयी साऱ्या दुनियेमध्ये चर्चा होत आहे. आज आपण बापूजींना या फ्युचर AI बद्दलच विचारणार आहोत. बापूजी, आपले खूप स्वागत. यापूर्वी आपण AI, एलियन्स आणि त्यांच्या रेकॉर्डिंग विषयी भरपूर चर्चा केली आहे. परंतु आज 2025 चालू आहे. चीनचे डीपसीक देखील आले आहे. तसेच घराघरात आता रोज नवीन AI येत आहेत आणि समस्त दुनियेचे वायुमंडळ बदलत आहे. तर पहिला प्रश्न असा की आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की AI चे महत्त्व वाढत आहे, तर भविष्यात दुनियेमध्ये त्याचे काय महत्त्व असेल? बापूजी सर्वांना परमशांतीने अभिवादन करत म्हणतात, असे बघा, आजचे जे AI आहे ते काहीच नाही. पुढे जाऊन भविष्यात येणाऱ्या AIच्या तुलनेत जर आपल्याला समजायचे झाले तर एक तुलना करूयात की आपले जे लँडलाईन फोन होते ना, तेच आजचे 2025 चे AIचे स्टेटस आहे. लँडलाईन फोनवाले स्टेटस आहे. पुढे जाऊन जेव्हा स्मार्ट AI आणि यापेक्षाही स्मार्ट AIचे स्मार्टनेस मोबाईल येतील, आता जे चांगले मोबाईल आहेत त्यांच्या तुलनेमध्ये जसा लँडलाईन फोन आहे तसे आजचे AI आहेत. म्हणजे काहीच नाहीत. पहिले कम्प्युटर किती मोठे होते, नंतर छोटे कम्प्युटर आले, नंतर आज तर काय, क्वांटम कम्प्युटर. अनंत भैया म्हणतात, आज तर हे लोक म्हणत आहेत की संपूर्ण दुनियेचे डोके वापरले तरी देखील, म्हणजे संपूर्ण युनिव्हर्सच्या आत्म्यांचे डोके, बुद्धी वापरली तरी देखील क्वांटम कम्प्युटरला हरवू शकत नाहीत, एवढे ते फास्ट आहेत. बापूजी म्हणतात, तर या AIची जी प्राथमिक स्टेज आहे, पहिली पायरी आहे. तसेच येणारा AI जो आहे, जे मी भविष्य बघत असतो की आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन दिव्य दृष्टीने त्या AIला मी बघत असतो. शेवटची पोझिशन समजा की येणाऱ्या खूप कमी कालावधीत हे डेव्हलप होईल. पुन्हा खूप उन्नत होईल. ते इतके उन्नत होईल की त्याची कोणीही कल्पना करू शकणार नाही. जसे पहिले लँडलाईनचे फोन होते, त्यातच सर्वजण खुश होते की अरे आमच्या घरी फोन आहे. आजकाल कोणी लँडलाईन तरी घरात ठेवतं का? आजचे AI घरात पुढे जाऊन खूप उन्नत होईल. ते इतके उन्नत होईल की AI हळूहळू, मी त्याविषयी सर्व काही सांगणार आहे, ते इतके स्मार्ट AI बनवतील. सुपर स्मार्ट, सुपरच्याही सुपर स्मार्ट AI बनवतील. अनंत भैया म्हणतात, पण हे कोण बनवणार? बापूजी म्हणतात, एलियन्स बनवतील. AIचे संशोधन एलियन्सनीच बनवले, हे मी आधीच सांगितले आहे. माझा एक जुना व्हिडिओ आहे. AIचे इन्व्हेन्शन कोणी मनुष्य करू शकत नाही, हे एलियन्सच करू शकतात. अनंत भैया विचारतात, ते का करत आहेत? बापूजी म्हणतात, त्यामागे अनेक कारणे आहेत. एलियन्सवाल्यांचे देखील अनेक उद्देश आहेत. काही एलियन्स विनाशासाठी करत होत आहेत आणि काही एलियन्स मनुष्य प्राण्यांची ज्ञानशक्ती वाढवण्याचे काम करत आहेत. म्हणून चांगले देखील आहेत
आणि वाईट एलियन्स देखील आहेत. ते चांगले काम करण्यासाठी जे आहेत ते चांगले एलियन्स आहेत. अनंत भैया म्हणतात, बापूजी, आज या व्हिडिओमध्ये आपण खास चर्चा करत आहोत. कारण की 2016 मध्ये आपला एक व्हिडिओ आला होता की 2050 ची दुनिया कशी असेल याविषयी, आणि त्यात आपण जे काही सांगितले होते तो 3 मिनिटाचा व्हिडिओ होता. आपण 2021 विषयी 2016 मध्ये भविष्य वर्तवले होते की भविष्यातील जग, त्यात आपण 2021 मध्ये परमतत्वांची साधने बनतील याविषयी सांगितले होते. आज आपण 2025 मध्ये आहोत. तर आपण ह्याच्याशी जोडून बघूयात की 2025 मध्ये ते परमतत्वाचे एआय बनेल का? परम लाईटचे, परम प्रकाशाचे एआय कसे असतील? कारण ते इथे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. बापूजी म्हणतात, 2050 चा फ्युचर न्यू वर्ल्डचा व्हिडिओ बनवणार आहे. त्या 2050 मध्ये आपला एक खूप मोठा व्हिडिओ आहे. अजून एक मोठा व्हिडिओ आहे, त्यात मी सांगितले होते की सायन्सची जी साधने आहेत ती सर्व आध्यात्मिक साधने बनतील. त्यामध्ये मी सांगितले होते की सायन्सची जी साधने आहेत तीच आध्यात्मिक साधने बनतील. आता हे जे आध्यात्मिक नाही ते भौतिक आहेत, स्थूल आहेत ना. हे स्थूल एआय आहे. तर स्थूल एआय आणि आध्यात्मिक एआय मध्ये जमीन आसमानाचा फरक असेल. अनंत भैया म्हणतात, आध्यात्मिक एआय मध्ये काय असेल? बापूजी म्हणतात, असे बघा, आज या एआय ला काय म्हटले जाते? एलन मस्कने याला काय म्हटले आहे? कॉन्शियसनेस. अनंत भैया म्हणतात, हो, तो त्याला चेतना म्हणतो. बापूजी म्हणतात, ती चेतना आहे. एआय ला कॉन्शियस, चेतना म्हटले जाते, तर ती कोणत्या गोष्टीची चेतना आहे? अनंत भैया म्हणतात, विचार करण्याची, समजण्याची चेतना आहे. बापूजी म्हणतात, जसे आज या चेतनेची शक्ती, आत्म्याची शक्ती मनात येत असते आणि मन बुद्धीनुसार विचार करते ना, अशा प्रकारे एआय चे मन हे स्थूल आहे. म्हणजेच हे स्थूल साधनावर अवलंबून आहे. त्याला पॉवर कशी मिळेल? विचारांना पॉवर मिळते तशी एआय ला चालवणारी पॉवर कोण आहे? इलेक्ट्रिसिटी. आजच्या या इलेक्ट्रिसिटीला एलन मस्कने काय म्हटले आहे? कॉन्शियसनेस. कॉन्शियस. जर कोणी मनुष्य आपल्या इलेक्ट्रिसिटीवर चालत नाही, त्याची त्याच्या आत्म्याची पॉवर असते. अनंत भैया म्हणतात, त्याची स्वतःची चेतना आहे, स्वतःची स्वतंत्र इच्छा आहे, स्वतःची विचार करण्याची, समजण्याची शक्ती आहे. फक्त एआय हे सर्व आहे, परंतु भावना नाही. त्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे. जसे मानवाला आत्म्याची शक्ती पाहिजे, तशी त्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे. बापूजी म्हणतात, असे बघा, मन देखील विचार करत असते ना. मन कसे झोपत असते? मनाचे सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीरात अनेक जन्मांचा जो डेटा पडलेला आहे, जन्म मृत्यूच्या चक्रांचा जो डेटा पडला आहे, त्या कारणाने बुद्धी आहे आणि बुद्धीमुळे मन विचार करत आहे. नंतर बुद्धी निर्णय घेत असते. तर जो डेटा पडलेला आहे, तर हा डेटा कुठून पडलाय? मनात, सबकॉन्शियस मनामध्ये पडला आहे. सबकॉन्शियस मन म्हणजे कारण शरीरात पडला आहे. ते तर आकाश तत्वाचे आहे. अशा प्रकारे जेव्हा आकाश तत्वाचे बनले जाईल, तेव्हा हे जे स्थूल तत्व आहे ना, त्याला विचार करण्यासाठी जो डेटा फीड केला जातो, तो डेटा फीड करत असतात, तो डेटा त्यात टाकला जातो. त्या साधनात जो डेटा टाकला जातो, तो डेटा इलेक्ट्रिसिटीच्या पॉवरने त्या डेटाचे विचार मंथन करत असतो. आणि या हिशोबानुसार जो प्रश्न विचारले गेले असतात, त्यानुसार विचार मंथन करून डेटामध्ये जात असतो आणि खूप पटकन म्हणजे अत्यंत त्वरित मंथन करून त्या प्रश्नाचे उत्तर देत असतो. तर मनन, मंथन आपण देखील म्हणतो ना, विचार सागर मंथन. आता तर हे आकाश तत्वाचे नाहीये, ते स्थूल तत्वाचे आहे. जेव्हा हे सर्व आकाश तत्वाचे असतील, तेव्हा तो सूक्ष्म रूपामध्ये काम करेल. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. यातील उर्वरित ज्ञान आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. बेहदची परम महाशांती.